पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 57व्या पुण्यतिथीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय चौकाचे उद्घाटन करण्यात आले। मुंबईतील टाटा गार्डन नजीक भुलाबाई देसाई रोडवर धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी मार्गाजवळ हा चौक उभारण्यात आला आहे। या प्रसंगी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, लोढा फाउंडेशनच्या वतीने मंजू लोढा, दीनदयाळ शोध संस्थेचे सचिव अतुल जैन, पंडितजींचे नातू विनोद शुक्ल, विविध देशांचे काउन्सिलर्स आणि इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि लोढा फाउंडेशनच्या मंजू लोढा यांचे या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मनपूर्वक आभार। भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला आकार देण्याचे कार्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांनी केले। शतकानुशतके आपली संस्कृती टिकून राहिली कारण तिच्यात एक शाश्वतता आहे आणि हीच शाश्वतता एकात्म मानव दर्शनाच्या मुळाशी आहे। भारतीय विचारांनी प्रेरित प्रशासन व्यवस्था हे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचा गाभा आहे। या कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यात आले। एकात्मक मानव दर्शनाच्या माध्यमातून आणि अंत्योदय संकल्पाच्या शेवटच्या व्यक्तीच्या विकासाचा आणि शाश्वत प्रगतीचा मार्ग पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दाखवला। याच विचारांच्या आधारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे नेत आहेत। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील महाराष्ट्राचा विकास साधत आहेत। केंद्र आणि विविध राज्य सरकारांच्या योजनांमध्ये पंडितजींच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनाचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पुढे नेत आहेत। या प्रवासात आपण सर्वांनी एकत्र येऊया आणि महाराष्ट्र सरकारसोबत कार्य करूया असे आवाहन कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले। मुंबईसारख्या महानगरीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार तेवत ठेवण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मी अभिनंदन करतो असे दीनदयाळ शोध संस्थेचे सचिव अतुल जैन यांनी सांगितले। एकात्म मानवदर्शन आणि अंत्योदयचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे तत्वज्ञान आत्मसात करून समाजातील शेवटच्या माणसाच्या उत्थानावर भर देणारी धोरणे महाराष्ट्र सरकार राबवत आहे। त्याचप्रमाणे केंद्र आणि विविध राज्य सरकारांच्या योजनांमध्ये पंडितजींच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनाचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो। त्यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या या चौकाचे उद्घाटन त्यांना अर्पण केलेली ही एक अनोखी आदरांजली ठरेल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।